देवानं दिलं आणि कर्मानं नेलं। सांगा की सरकार मायबाप तुम्ही आमच्यासाठी काय केलं? तुम्ही जितकं दिलं त्याच्यामध्ये आमचं राशन पाणी बी होईना आलं। सांगा की सरकार तुम्ही आमच्यासाठी काय केलं? सरकार मायबाप तुम्ही इतका पैसा दिल्या की त्या पैशामध्ये आमची 10 वर्षाची चंदी भागल। थोडी तुमच्या मनाला नाही तर जनाला लाज वाटू द्या। हेक्टरी 3400 रुपये दिल्या, त्या 3400 मध्ये आम्ही कराव तरी काय? सोयाबीनची एक बॅग 3500 रुपयाला, खताचं एक पोत 2000 रुपयाला, पेरायचं ट्रॅक्टर 1500 रुपये एकरी। सगळा लागवड चांगला तर तुमच्या कानातून रक्त येईल आणि माझं सांगून तोंड बेजार होईल। सरकार मायबाप थोडा तरी शेतकऱ्याला देताना थोडा तरी विचार करा, थोडी तरी लाज धरा। तुम्हीही शेतकरीच असाल, तुमच्या इथेही वावरच आलं। आज तुम्ही आमदार खासदार झाल्या, मुख्यमंत्री झाल्या म्हणून शेतकऱ्याला विसरून चल्या असंच म्हणायचं आहे तुम्हाला। थोडं तरी शेतकऱ्याविषयी कोणीतरी लाज बाळगा। सर्वांना द्यायचं आणि शेतकऱ्यालाच मारायचं आणि कोरी म्हणायचं की जगाचा पोशिंदा आमचा शेतकरी राजा। नावालाच आहे, चौकून शेतकऱ्याचीच गार आहे। असंच तुम्ही करता आणि दरवेळेस शेतकऱ्याला मारता। आम्ही शेतकऱ्यांना काय केलंय? 3400 रुपये हेक्टरी दिल्या, त्या 3400 मध्ये आमचं काय भागवाव तुम्ही सांगा आता। एकरी आमचं उत्पन्नाची सोयाबीनची बॅग 3500 रुपये, खताचं पोत 2000 रुपयाला। आता सांगाव तरी काय आणि तुम्ही ऐकाव तरी काय? थोडं तरी आमच्यासाठी काहीतरी करा। आणि तुम्ही म्हणता की हा कृषी प्रधान देश आहे, काचा घराचा कृषी प्रधान देश आहे काय? शेतकऱ्याला मारायचं आणि जे मोठं आहे त्यालाच मोठं करायचं। पण इथं जगाचा पोशिंदा आहे, सर्व देश यानं चालवते त्यालाच मारायचं। हे कोणता न्याय होय? हे कोणता कायदा होय आणि कोणता कानून होय? एक दिवस शेतकरी मरून जाईल त्यावेळेस बोंबला असंच माग। आता या शेताच्या पलीकडे माझे ढोर आहात, तिथं चारा पाणी करायचं आहे। नदी नाल्याला एवढं जर पाणी आलं असेल तर गंगाला आणि नदीला किती आलं असेल? हे आमच्या इथला नाला होय, या नाल्याला इतकं पाणी आहे। पलीकडे ढोर आहात, चारा आहे, पाणी आहे, कसं करू? शेतकरी मायबाप आता तुम्हीच सांगा। सरकारला मी हात जोडून विनंती आहे, आमचे ढोरं वाहून गेले, राहिलं तेवढ्याला चारा पाणी करायचं आहे। आता काय हे रडगणानं तुम्हाला काय रडूनच सांगावं लागेल की काय? आणि आम्ही काही बोललं की हे बोलायला म्हणाले, कसं कराव याच्यावरती आता तुम्हीच उपाय काढा। याच्यानंतर आम्ही बोललं तर आमचे तोंड दिसतात, कारण आम्ही फुटक्या तोंडाचे शेतकरी व्हा। आमचं हे चालूच आहे रडगणानं। तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा। भेटतो पुढच्या व्हिडिओ मध्ये। राम राम।